PMPL बसच्या ज्या काही दरवाढ झालेली आहे या दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येत आहे। तुम्ही हे आंदोलन जर पाहिलं तर कदाचित पुण्यात असं आंदोलन पहिल्यांदाच होताना दिसतंय। अनेकदा दरवाढीच्या विरोधातली आंदोलनं होतात, मात्र या आंदोलनामध्ये चक्क बैल आणलेला आहे, घोडा आणलेला आहे, गाढव सुद्धा आणलेला आहे आणि त्यांच्यावरती बसून या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे आहे हे आंदोलन चालू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आंदोलन पुण्यातल्या पुणे महानगरपालिकेच्या समोरच सुरू असलेलं दिसतंय। आपण बघतोय हे कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय आक्रमक पद्धतीने आणि अनोख्या स्वरूपात हे आंदोलन करताय। आंदोलन करून कुठेतरी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या सगळ्यातून केला जातोय। त्याचबरोबर सायकल सुद्धा आहेत, सायकलींवरून सुद्धा हे कार्यकर्ते फिरताना दिसतात। त्यामुळे आता आपण बघितलं तर या ठिकाणी स्वतः पक्षाचे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप, ते सुद्धा स्वतः या ठिकाणी बसलेले स्वतः दिसतात। नक्कीच या ठिकाणी आपण काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल एकंदरीत ही सगळी दरवाढ आणि तुमचं हे अनोखं आंदोलन आहे? खरं तर PMPL प्रशासनाने आज ही पुणेकरांवर सर्वसामान्य पुणेकरांवर वेळ आली आहे की आज चालत जा, नाही तर बैलगाडीतनं प्रवास करा। आमचं आर्थिक नियोजन हे कोलमडलेलं आहे। जिथे 40 रुपयाचा पास होता तिथे आज 70 रुपये आणि 900 रुपयाचा पासच्या ठिकाणी आम्हाला 1500 रुपये मोजावे लागत आहेत। आर्थिक संकट हे आमच्यावरती आहे, म्हणून आज आम्ही बैलगाडीत प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही दरवाढ रद्द करावी, अन्यथा अधिक मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन छेडू। नक्कीच काय सांगाल सगळे प्राणी जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही सगळी माझ्याबरोबर स्वतः शहराध्यक्ष आहेत। दादा, काय सांगाल तिकीट घेऊन आता आपण पाहतोय की हे तिकीट घेऊन माझा पुणेकर कुणी नका प्रवास करू शकणार नाही। त्याच्यामुळे आज हे आंदोलन करत आम्ही या ठिकाणी पुणेकरांना दाखवून देतोय की ज्या पुणेकरांनी देवेंद्र फडणवीस, भाजप, अजितदादा आणि एकनाथ शिंदेवर प्रेम केलं त्यांनी मात्र पुणेकरांच्या तोंडाला पानं पुसली। त्यांनी आज या ठिकाणी पुणेकरांच्या घरावर दरोडे घातलेले आहेत। ही तिकीट दरवाढ करून कुठलाही पुणेकर या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या बसनी प्रवास करू शकणार नाही। त्याला पुन्हा एकदा या टांग्यात फिरावं लागेल, बैलगाडीत फिरावं लागेल आणि कदाचित देवेंद्र फडणवीसांचं, अजितदादांचं, एकनाथ शिंदेचं स्वप्नच असेल की सर्वसामान्य पुणेकरांनी इथं स्वतःच्या गाडीत फिरू नये किंवा या ठिकाणी 4 व्हीलर म्हणजे बसमध्ये फिरू नये। त्यांच्यासाठी टांगानं बैलगाडीच बरी। त्याच्यामुळे मला खात्री आहे की पेटलेला संदर्भ झालेला पुणेकर एक दिवस यांची जागा नक्की दाखवून 5-10% दरवाढ समजू शकतो, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आत्ताची दरवाढ म्हणजे साधारणतः कुठलाही पुणेकर जर पास न घेता फिरला तर त्याला 150 रुपये दिवसाला लागतील आणि पास घेतला तर 5-70 रुपये लागेल। जर पास कधीतरी 40 रुपयाला होतं तर 70 रुपयाचं काम म्हणजे दुप्पट करण्याचं काम महापाप हे या महायुती सरकारने केलेलं आहे। काही आता या सगळ्यातून इशारा सरकारला इशारा देऊ इच्छितोय, आज आमचं हे आंदोलन तुम्ही कॅज्युअली घेऊ नका। पुणेकर पेटला, पुणेकर जर संतप्त झाला तर पुणेकर यांना अद्दल घडवल्याशिवाय बिलकुल शांत बसणार नाही। नक्कीच आपण बघतोय शहराध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी काही इशारे जे आहेत ते सरकारला दिलेले आहेत। पुणेकर या सगळ्याच्या माध्यमातून पेटलेले आहेत। हे पुणेकर शांत होणार नाहीयेत। ही जी काही दरवाढ केलेली आहे ही दरवाढ काहीही करून कमी व्हायला हवी, रोखली गेली पाहिजे असं मत मांडताना, अशा भावना व्यक्त करताना हे सगळे पुणेकर आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। अतिशय आक्रमक आणि अनोख्या पद्धतीने सरकारचं, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठीच हे आंदोलन आहे। बैलगाड्या आहेत, घोडागाड्या आहेत, टांगे आहेत, अशा पद्धतीने त्याचबरोबर सायकल सुद्धा आहेत। अशा सगळ्याच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते पुण्यात आता चालू असलेलं पाहायला मिळत आहे। खूप चांगला प्रतिसाद सुद्धा लोकांचा या आंदोलनाला मिळतोय, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कारण सगळेच लोक जे आहेत ते या आंदोलन पाहताना दिसतात। कुठेतरी जनजागृती होती। आपण जर पाहिलं तर जो पास आधी दररोजचा पास पुणे शहरातला 40 रुपयांना मिळायचा तो पास आता चक्क 70 रुपयांना मिळतोय। 900 रुपयाचा जो मासिक पास असायचा तो 1500 रुपयापर्यंत त्याची किंमत जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे की या दरवाढीमुळे सर्वसामान्य पुणेकर जो आहे तो प्रचंड त्रासून गेलेला दिसून येतोय। या दरवाढीमुळे कुठेतरी एकतर स्वतःच्या गाड्या घेणं परवडत नाहीये, पेट्रोल महाग झालंय, त्यात आता सार्वजनिक वाहतूक सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाग झाली तर पुणेकरांनी कुठे जायचं हा प्रश्न पडलाय। त्याचबरोबर जितकी दरवाढ केली आहे तशा सुविधा सुद्धा नाहीयेत। वेळेवर बसेस येत नाहीत, बस स्टॉप नाहीयेत, बस स्टॉप आहेत तर त्याला शेड नाहीयेत, बसेस आहेत त्याचं ब्रेकडाऊन होतंय, अनेक प्रश्न आहेत। असे सगळे प्रश्न असताना सुविधा शून्य मात्र दरवाढ इतकी का केली आहे हाच प्रश्न सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतो आणि त्याच सगळ्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे आंदोलन पुण्यामध्ये आता चालू असलेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा टॉप न्यूज मराठी, पुणे।
टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.